गेली अनेक वर्ष ज्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आपण वाट पाहतोय, त्या विटाच्या सुधारित नळ पाणी पुरवठ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतोय। कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरचे आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व ज्येष्ठ सहकारी, सर्व माझे युवक सहकारी बंधू आणि भगिनींनो, मी नावं घेण्यामध्ये वेळ घालवणार नाही, कारण त्याला दोन कारण आहेत। एक, आज दसरा आहे, तुमच्या आम्हाला सर्वांना आता पालखीची वेध लागली, त्यामुळं मी तुमचा वेळ काय या ठिकाणी जास्त घेणार नाही। दुसरं, नाव घेण्याचं कारण एवढंच आहे की समजा आता मला सगळीच नावं माहीत आहेत आणि मी एखादं नाव विसरलो, आप्पा तुम्ही विसरलं तर अडचण नाही, पण मला 30 दिवसानंतर मतदान आहे, परत ते असं व्हायला नको की माझं नाव विसरला, बटन दाबताना ना ते लक्षात यायला नको। त्यामुळं मी कुणाचंच नाव या ठिकाणी घेतलेलं नाही। पण खऱ्या अर्थानं आज अनिल भाऊ असते तर त्यांना मनस्वी खूप आनंद झाला असता। माणसं म्हणतात की एखाद्या माणसाचा आत्मा शरीरातून गेला तरी आत्मा इथंच असतो, आणि टेंबूचा 6वा टप्पा आणि त्याच तोडीनं अतिशय महत्त्वाचा असलेला विटा नळ पाणी पुरवठ्याचा ह्या भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्चितपणे ते वरून बघून तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आशीर्वाद 100% देत असतील असं मला मनोमन त्या ठिकाणी वाटते। कारण आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं असलेलं शहर म्हणजे आपलं विटा शहर आहे, आणि जेवढा ह्या शहराचा विकास होईल तेवढा ह्या मतदारसंघाचा विकास होण्याच्या दृष्टीनं सगळ्या वाटा ह्या शहरातून निश्चितपणे जातात। त्यामुळे ह्या शहरावरती विशेष लक्ष गेल्या 5 वर्षांमध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। म्हणजे आज 87 कोटीच्या नळ पाणी पुरवठ्याचं भूमिपूजन पार पडलं। मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे, अमोलदादांनी त्यांच्या मनोगतामध्ये, आप्पांनी त्यांच्या मनोगतामध्ये काही गोष्टी विशद केल्या की वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून, म्हणजे आप्पा 2 नळ पाणी पुरवठा योजनेचा तुम्ही उल्लेख असा केला की 95ला जी पहिल्यांदा घोगावची नळ पाणी पुरवठा योजना झाली ती म्हणजे युतीच्या सरकारनं त्यावेळेला त्याला पैसे दिले होते, आणि तुम्ही डायरेक्ट आज 2024वरती आला। पण मला असं वाटतंय 2015-17ला जे 32 कोटी दिले होते का नाही, ते सुद्धा युतीच्या सरकारनं दिले होते, ती विसरून गेला तुम्ही। म्हणजे विटा शहराला तिन्हीच्या तिन्ही नळ पाणी पुरवठा योजना या तुमच्या आणि आमच्या सरकारनं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, आणि खरा न्याय हे आपणच या शहराला देऊ शकतो असं मला 100% वाटतं। दादांनी मनोगतामध्ये ह्या नव्या नळ पाणी पुरवठा योजनेचा काय अंतरंग असेल हे तुम्हाला विशद करण्याचा प्रयत्न केला। ह्या नवा सोर्स उद्भव जो आहे तो आपण वाझरच्या येरळा नदीमध्ये त्या ठिकाणी त्याचा उद्भव घेतला आहे। पावसाळ्याचा प्रश्न संपल्यानंतर उन्हाळ्यात काय असा प्रश्न अनेक लोकांना पडू शकतो, पण ह्या वादरच्या उद्भवला ताकार आणि आरफळचं फिडिंग कायम असल्यामुळे त्याला बारमाही पाणी असतं। त्यामुळं सोर्स जो आहे आपला, जसा घोगावचा सोर्स आहे तसाच त्याच पद्धतीनं मजबूत सोर्स निवडण्याचं काम ह्या योजना करत असताना अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी घेतलं होतं। घोगाव त्या वादरपासूनच्या आपल्या आळसनच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची जेवढी पाईपलाईन आहे तेवढी सगळी पाईपलाईन बदलण्याचा आप्पा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे। कारण आत्ता जे पाणी कमी प्रमाणात येते त्याला त्या लिकेजेसचं प्रमाण 40-50% लिकेजेसच आहे, ते काढायला तुम्ही 32 कोटी रुपये दिले होते, काय झाले मला माहीत नाही, मी त्या खोलात जाणार नाही, मला कोणाला काय म्हणायचं नाही। पण निश्चितपणे घोगावपेक्षा वादरचा उद्भव जवळ असल्यामुळं लिफ्टिंगसाठी जे येणारा विजेचा खर्च होता तो बऱ्याच अंशी त्या ठिकाणी कमी होऊन आपल्याला कुठेतरी थोडासा दिलासा त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। जलशुद्धीकरण केंद्रापासून इथंपर्यंत ह्या विटा शहरामध्ये 75 किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईन आहे। 4 नव्या पाण्याच्या टाक्या आहेत, म्हणजे ज्या भागामध्ये आज पूर्ण सक्षमतेनं पाणी जात नाही अशा ठिकाणी 4ही वाड्या वस्त्यांच्या वरती जिथं जिथं आवश्यक आहे अशा 4 नव्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या रोजचं 10 लाख लिटर पाणी आलं पाहिजे ह्या दृष्टीनं त्याचं प्लॅनिंग करून 75 किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईन करून आपण ते पाणी आणण्याचं या नव्या योजनेमध्ये प्रस्तावित केलेलं आहे। आणि दादाने जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की नळ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करत असताना विजेचा जो भार आहे तो लाळेसाहेब ह्या नव्या योजनेचा परत भार ह्या लोकांच्यावरती पडला असता,
परत 3,500 4 होते का 4,500 होते का अशी अवस्था होती. पण ते टाळण्यासाठी योजनेच्या प्रस्तावामध्येच आपण त्याचं सोलरचं रूफटॉप सोलरचं त्याचा प्रस्तावित केला. महिन्याला 15 ते 20 लाख रुपयाचं लाईट बिल सोलर पूर्ण करेल. वर्षाला 2 ते 2.5 कोटी रुपयाचं लाईट बिल आपलं सोलर त्या ठिकाणी निश्चितपणे वाचेल. म्हणजे भविष्यामध्ये हा लोड काय सर्वसामान्य विटेकर नागरिकांवरती पडणार नाही. आणि जर शासन परत महायुतीचं आलंच तर दादाने जे सांगितलं की अख्खी ही नळपाणी पुरवठ्याची योजना ही सोलरवरती कन्वर्ट करून आपल्याला लाईट बिलामध्ये तफावत मिळाल्यानंतर निश्चितपणे आपली जी पाणीपट्टी आहे ते शून्य होणार नाही. पण कमी करण्याच्या दृष्टीने जेवढा प्रयत्न असेल ते करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. मी इकडे येण्यापूर्वी मला एक मेसेज आला. मी काय नाव आज सांगणार नाही, विधानसभेचा निकाल लागला की तुम्हाला त्यांचं नाव सांगतो मी. तिने मला मेसेज पाठवला आहे की विटा पाणी प्रश्न घेणे पाणीपट्टी 365 दिवसाची 3500 रुपये प्रमाणे आम्ही पाणीपट्टी भरतो. पाणी मिळतं ते 140 दिवस. 1994 पासून एक दिवसाआड म्हणजे 182 दिवस पुरवलं झाले एवढंच पाणी आहे. लाईट गेली 15 दिवस बंद. सतत पाईप फुटणे लिकेज होणे 1 महिनाभर बंद. म्हणजे 140 दिवसाला 3500 रुपये पाणीपट्टी आपण त्या ठिकाणी भरतो. आणि 140 दिवसामध्ये 10 मिनिट किंवा 15 मिनिट शासनाच्या नियमानुसार 135 का 150 लिटर प्रति माणसे प्रति दिवस असं कॅल्क्युलेशन असताना मला वाटत नाही. मी ज्यावेळेला गार्डीतून विट्यात राहायला आलो लाळेसाहेब त्यावेळेला आमच्या गाडीत बक्कळ पाणी होतं टेंबूज. इथं राहायला आल्यानंतर मला आमच्या घरातली कपडे धुवायला गार्डीच्या मळ्यात जावं लागत होतं. आणि मला आई सारखी म्हणायची कुठनं तुझं ऐकलं विट्यात राहायला आले. कारण हे दुखणं आहे पाण्याचं, हे खरं दुखणं महिलांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी खूप अडचणीचं होतं. आणि हा न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतल्यामुळं ह्या नव्या नळपाणी पुरवठा योजनेला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली. त्याची टेंडर झालं. टेंडर होत असताना मंजुरी होत असताना प्रत्येक क्षणाला ही सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री साहेबांच्यावर मिटिंग झाल्यानंतर तुम्हाला सांगितलंय, मान्यता झाल्यानंतर तुम्हाला सांगितलंय, टेंडर झाल्यानंतर तुम्हाला सांगितलंय, वर्क ऑर्डर झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना आज आपण त्याचं शासकीय भूमिपूजन घेतलंय. हा जरी राजकीय कार्यक्रम असला तरी प्रशासक आणि सीओ साहेब या कार्यक्रमाचा नारळ फोडून त्या ठिकाणी गेलेत. आम्ही श्रेय घेण्यासाठी नाही पण अनिल भाऊनी आणि भाऊंच्या पार्टीतल्या लोकांनी ह्या गावाला न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळं हा काम आज या ठिकाणी पूर्ण होते. आप्पांनी सांगितलेली दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की 30 वर्षामध्ये जेवढा निधी ह्या विटे शहराला मिळाला नाही तेवढा निधी देण्याचं काम गेल्या 5 वर्षांमध्ये. आज विटे शहरामध्ये जेवढे रस्ते झालेत ते सगळे रस्ते आपल्या शासनाच्या माध्यमातून करण्याचा भाऊंनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि दुसरं महत्त्वाचं काय असेल जे केलेत ते रस्ते 5 वर्षानंतर सुद्धा आहे तसे आहेत. म्हणजे त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला रस्ता जर आपला रस्ता जवळजवळ असेल तर तुम्हाला मी दोन्हीचे फोटो काढून दाखवतो. म्हणजे जे केलंय ते दर्जेदार करण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतंय की विटा शहरामध्ये रोज जी येणारी संख्या आहे फ्लोटिंग लोकसंख्या आहे ही प्रचंड मोठी. आणि हे सगळं गृहीत धरून आपल्याला ह्या शहराचा आराखडा नव्यानं बनवावा लागेल तरच हे शहर इतर शहरांच्या तुलनेमध्ये, कारण इस्लामपूरचं स्पीड प्रचंड आहे, पलूसचं स्पीड प्रचंड आहे, पण त्या तुलनेमध्ये आपण कुठंतरी मागं पडतो काय असं वाटू नये म्हणून जवळपास 70, 80, 90 कोटी रुपये आपण रस्त्यांना दिलेत. आज नळपाणी पुरवठा योजनेला आपण त्या ठिकाणी पैसे देतोय. प्लॅनिंगपूर्वक कसं असतं ह्या शहराला जोडणारे सगळे रस्ते, परवा दिवशी नितीन गडकरी साहेब आले होते. एक राष्ट्रीय महामार्ग कराड विजापूर आपल्यातून गेलाय. दुसरा राष्ट्रीय महामार्ग फलटणपासून मिरजपर्यंत त्यांनी त्या दिवशी नारळ फोडला. विटा शहरापासून फलटणपर्यंत 2 पद्धती रस्ता असा केलेला. पण त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये असं सांगितलं की विट्यापासून सांगलीला जाणाऱ्या गाड्यांची संख्या खूप आहे त्यामुळे तो 4 पदरी रस्ता त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करण्याचं आपल्याला सर्वांना अभिवचन दिले. आणि अजून एक ग्रीन हायवे जो मुंबईपासून बेंगलोर जातोय तो विटा शहरापासून जातोय. मला असं वाटतं की रस्त्याचं नॅशनल हायवेचं नेटवर्क एवढं मोठं ह्याच्या आधी आपल्याला आता कधीच मिळालं नाही. 2 राज्य महामार्ग तुम्ही विटा सातारा आणि विटा कुंडल एवढे मोठे चांगले रस्ते ह्याच्या आधी कधीच नव्हते. आज सांगलीपासून मुंबईला जाणारा माणूस विट्यावरून जातो या रोडनं. इतकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. विटा वेजेगाव 7.5 मीटरनं आपण त्या ठिकाणी काम करतोय. विटा पारे
विटा लेंगरे हॅम नावाच्या योजनेमधून 750 कोटी रुपये आपण मतदारसंघाला आणले. हे दोन्ही रस्ते ह्या शहराला जोडणारे आपण 7.5 मीटरनं मोठे करून कॉन्क्रीटचे करून देण्याचं आता त्याचं पण वर्कआउटर काल झालेलं आहे. मला असं वाटतं की याच्यासारखं काम हे गाव मोठं होण्यासाठी दुसरं कुठलं असू शकत नाही. आता ते करत असताना दुसरी अडचण अशी आहे की एवढाच कार्यक्रम चालू आहे आणि आपलं ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे सोमवारी काय अवस्था असते, म्हणजे जिथं जिथं ट्रॅफिक जाम होतं तिथं तिथं व्यवसायाला सुद्धा मोठा परिणाम व्हायला लागला आहे. मला असं वाटतं की ह्याचं प्लॅनिंग जर नाही केलं तर मी गडकरी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांकडून घेतलेली माहिती अशी आहे, विटा सांगली मायनी ह्या रस्त्यावरती महिन्याला 20,000 गाड्यांचं ट्रॅफिक आहे. हे ट्रॅफिक वेगळं आहे, ते येणारं ट्रॅफिक वेगळं आहे. हे जेव्हा एकत्रित चौकात येईल त्यावेळेला आपल्या चौकामध्ये सिग्नल लावला तर एकाही दुकानाचा धंदा होत नाही या ठिकाणी. ह्याला काहीतरी मार्ग काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणाच तरी जमीन घेऊन 100% काढायचं नाही, पण काही मार्ग त्याला भाऊनी सुचवले होते. जे शिवेवरचे रस्ते आहेत, जे रस्ते मोकळे आहेत, ते सगळे रस्ते काही भागामध्ये टेंबूच्या कॅनॉल गेले, त्याचं ॲक्विजिशन झाले, त्याचे लाभ सगळ्या शेतकऱ्यांना दिले. त्या कॅनॉलवरून रस्ता करता येतोय का, असं चारही बाजूनं रिंग रोड कुणाच्याही शेतीचं नुकसान न होता, कुणाच्याही खाजगी जागेचं नुकसान न होता करता येईल का, ह्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. नळ पाणी पुरवठा योजना झाली, रस्ते होत आले. मला खात्रीने सांगायचं आहे की हे जे गर्दी दिसते ना उट्यात, जो धंदा उट्यामध्ये चालू आहे तो सगळा टेंबूच्या पाण्यामुळं शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल झाला आहे तेवढाच पैसा आपल्या उट्यामध्ये फिरतोय. ही जी गर्दी आहे ती गर्दी त्या पाण्याच्याच पैशाची गर्दी आहे. भविष्यामध्ये आपल्याला नव्यानं करत असताना ह्या मतदारसंघाचा विकासाचा पाया भावनी रचला आहे, त्याचा कळस जर गाठायचा असेल तर मला असं वाटतंय 2-3 राष्ट्रीय महामार्ग झाले, पाण्याची व्यवस्था झाली, कुशल मनुष्यबळ आपल्या भागामध्ये, आपली मुलं बाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करतायत. आपल्या भागामध्ये भविष्यामध्ये ही पाणी रस्ते ह्या सगळ्यांचा मेळ घालून आपल्या भागामध्ये नव्यानं काही कंपन्या MIDC मध्ये येत आहेत का, त्या दृष्टीनं आपल्याला इथून पुढे काम करण्याची भूमिका सर्वांना मिळून घ्यावं लागेल. कुणाला तरी अडवायचं आहे, कुणाला तरी पराभव करायचा आहे, कुणाला तरी जिरवायचं आहे, ही भूमिका अजिबात आमच्या डोक्यामध्ये नाही. मी त्या दिवशी सुद्धा भाषणामध्ये सांगितलंय की जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत आपल्या मतदारसंघाला विकासासाठी काय मिळतंय का, हीच भूमिका. तुम्ही मला विचारलं आप्पा उमेदवारी कुणाला मिळणार आहे, मी अजून एकदाही वरच्या नेत्यांना विचारलं नाही तुम्ही मला उमेदवारी देणार आहे का नाही देणार आहे. बरं, काम मागायला मात्र मी त्यांच्या दारात जातोय. काल अखेर त्यांच्याकडून जेवढ्या निधी मिळवतील तेवढा मिळवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलाय. परवा दिवशी नगर विकास खात्यातून फोन आला, आप्पा काही कामं सुचवा. मग मी सगळ्या लोकांना फोन केले, नगरसेवकांना फोन केले, दादा ते एकत्र बसली, काही कामं सुचवा. आम्ही कामं सुचवताना सुचवायला लागलो गटर रस्ता, गटर रस्ता. आम्ही त्यातनं बाहेरच पडत नाही. आणि ते चालू असताना सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये शहाजी बापू पाटील तिथले जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या कामाची यादी व्हॉट्सअपला आणि फेसबुकला टाकली. त्यांनी जी यादी टाकलेली आहे साहेब, ती यादी अशी होती की अमुक अमुक समाजाला समाज मंदिर 1 कोटी रुपये, अमुक अमुक समाजाला, जेवढे समाज त्या भागामध्ये राहत आहेत त्या सगळ्या समाजाच्या दृष्टीनं त्यांना उपयोगी पडणारं जेवढं काम आहे ते त्यांनी पकडलं होतं. बगीचा दुरुस्त करणे, डेव्हलप करणे 2.5 कोटी रुपये, क्रीडांगण दुरुस्त करणे 5 कोटी रुपये. मला धक्का बसला. आता सांगोला मोठं का विटा मोठं, माझ्या पुढे प्रश्न पडला. मी सांगोलच्या सीओना फोन केला, म्हटलं तुम्ही जे हे सगळं पकडले हे कसं काय पकडलं. त्यांनी मला सांगितलं की सांगोला नगरपालिकेनं ह्या सगळ्या जमिनी ताब्यात घेतलेत, ॲक्वायर केलेत आणि तिथं ते विकासाचं काम आम्ही करतोय. आता आम्ही आमच्या भवानीनगरला, सूर्यनगरला, आमच्या इथं संजय महाराजांच्या इथं लक्ष्मी मंदिराला, त्या मर्याच्या मंदिराला सभागृह धरले. 1 वर्ष झालं आमचं काम नगर त्या कलेक्टर ऑफिसला पेंडिंग आहे. मी म्हटलं काय झाले, तो जागाच त्या शासनाच्या नावानं नाहीत. आता त्या का नाहीत, इतक्या दिवस काय झालं, प्रत्येक निवडणूक आली की मी जायचं आणि अमुक अमुक समाजाला तुम्हाला ह्या वेळेला सभागृह देतो, असं 30 वर्ष झालं चालू आहे. मग सांगोला नगरपालिका ग्राउंड दुरुस्त करते, ग्राउंड डेव्हलप करते, क्रीडांगण डेव्हलप करते, गार्डन डेव्हलप करते, मग आम्ही का करू शकत नाही. आम्ही अजूनही गटर रस्त्यामध्येच अडकून पडलोय. केवळ आणि केवळ दुर्दैव ह्या विटा शहराकडे दुर्लक्ष झाले असं मला वाटते. आपण ST स्टँड सुद्धा करताना
इतकं सुंदर केलंय की त्या 15 कोटी रुपयामध्ये एस टी स्टँडचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलाय. तिथं पार्किंगची व्यवस्था केली आहे, पिकअप अँड ड्रॉपसाठी व्यवस्था केली आहे. आमच्या रिक्षेवाल्यांची व्यवस्था झाली पाहिजे. सारखं त्यांना दम द्यायचा आणि तिथनं उठवायचं आणि मागं घालवायचं, सारखं दम द्यायचा तिथनं उठवून मागं घालण्यापेक्षा त्यांना परमनंट त्या रिक्षावाल्यांना तिथे व्यवसाय व्हावा, आतलं गिराईक मिळावं, बाहेरचं गिराईक मिळावं, ह्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न केला आहे. प्लॅनिंग जर केलं नाही, भाऊंच्या प्रयत्नातून साहेब आता सेशन कोर्ट उट्यामध्ये आलं. सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे, बाहेर येणारे सगळे वकील मला भेटायला आले, म्हणजे पार्किंगची थोडी व्यवस्था करा म्हणले. आता ऑफ द रेकॉर्ड बोलायला हरकत नाही, मी बीडीओ साहेबांना विनंती केली, म्हटलं तुमची 14 गुंठे जागा त्या चावडी शेजारी आहे आपल्या, म्हटलं आम्ही काही ऑफिशियल मागत नाही तुम्हाला, पण आम्हाला बाहेर येणाऱ्या वकिलांच्या पार्किंगची व्यवस्था तेवढी तिथं करून द्या. आणि ते करून देण्याचं त्यांनी ते करून देतो म्हणले, तिथं पार्किंग करा. किती दिवस आपण पार्किंगचे प्रश्न भेडसवणार, किती दिवस आपली अवस्था. आज ही नवं बांधकाम करताना आपण त्याला पार्किंग करत नाही. मी माझं घर बांधताना माझ्या घरात किती गाड्या आहेत ह्याचा हिशोब केला आणि किमान माझ्या गाड्या तर माझ्या दारात बसल्या पाहिजेत एवढं पार्किंगची व्यवस्था केली. आता बाकीच्यांच्या गाड्या बाकीच्या घरात बसतात का, हा ज्याचा त्यांना प्रश्न आहे. त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे की ह्या शहराकडे जर दुर्दैवानं दुर्लक्ष झालं तर त्याची मोठी किंमत आपल्याला त्या ठिकाणी लोकांना सामान्य मोजावं लागेल. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे हे सरकार परत आलं तर निश्चितपणे येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे, प्रचंड मोठा निधी आपण ह्या शहरासाठी आणण्यामध्ये यशस्वी ठरलोय. पण याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्याला नव्यानं विचार करून पार्किंग असेल, स्ट्रीट लाईट असेल, ह्या सगळ्या गोष्टींची नळ पाणी पुरवठा योजना आज होते, जरी होत असेल तरी आप्पा भविष्यामध्ये स्पीड आपलं एवढं वाढेल कुठं शहराचं डेव्हलप व्हायचं की आपल्याला 55 विचार करून चालणार नाही आणि 5-10 वर्षानंतर आपल्याला त्या ठिकाणी मोठा काहीतरी विचार करावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून वाड्या वस्त्यांसहित सगळ्यांचा विकास करणं, प्रत्येक समाजाला जे अपेक्षित आहे ते देण्याचा. आता मुस्लिम समाज जागा त्यांची शिल्लक होती, आम्ही त्यांना शादीखान्याला परवा दिवशी 1.5 कोटी रुपये मंजूर करून दिले. जिथं जिथं शक्य आहे तिथं सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. निश्चितपणे भविष्यामध्ये तुम्ही सर्वांनी जर आशीर्वाद संधी दिली तर ह्या विटा शहराचा चेहरामोहरा ह्या जिल्ह्यामधलं सगळ्यात चांगलं शहर होण्याच्या दृष्टीनं आपण ताकदीने प्रयत्न करूया. आपण प्रत्येक वेळेला सांगतोय की आम्हाला बारामती करायची, बारामती करायची म्हणजे आता नुसतंच आप्पा जाऊन चालत नाही ना, गुण पण घ्यावे लागतात नेत्यांचे. ते गुण घेण्याचं आणि हे शहर त्या पटीत डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं आपण 100% त्या ठिकाणी प्रयत्न करूया. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन ह्या भागातल्या सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ देण्याचा आपण अभिवचन या ठिकाणी देतोय. तुम्ही आलात, तुम्हाला पुण्यात सर्वांच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत थांबवतो आणि हे काम आपण आज 2-3 दिवसामध्ये ते कॉन्ट्रॅक्टर लगेच चालू करतील आणि वर्षभराच्या आत आपण हे काम पूर्ण करण्याचा शब्द तुम्हाला देतो. असाच आशीर्वाद प्रेम ठेवा एवढी माफक अपेक्षा व्यक्त करून मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.